जा 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 तू. कावेरी, काय ग, का आली होतीस? ही रत्ना मला ना नेहमीच चुकीच्या वेळी हजर होते. काही फाईल्सवर तुमच्या सह्या हव्या होत्या, पण आता निघते. म्हणजे मला न भेटताच चालली होतीस? अहो नाही, सर म्हणाले तुम्ही आराम करताय आणि राजवर्धन सर सुद्धा वर आराम करतायत, म्हणून मग निघत होते. सुदर्शन, मी कुठे आराम करते? मी तो ऑफिसची कामं करते ना घरात बसून. अरे वहिनी, ह्या सगळ्या धावपळीत तुम्हाला खूप त्रास झाला ना, म्हणून मीच तिला म्हणालो की तुम्ही आराम करताय. चुकलं का माझं? नाही तसं नाही, पण ती बिचारी एवढी आली होती तर तिला काहीतरी चहा पाणी विचारायचं, काहीतरी खाण्यापिण्याचं विचारायचं, तू तसंच जाऊन देत होतास तिला. ओ सॉरी सॉरी, चुकलं माझं. मला वाटलं हिलाही काम असेल म्हणून मी अगं ये बस बस कावेरी बस. नाही चहा पिऊ. सानिया अगं चहा. खरंच नको, मी चहा नाश्ता करून आले घरून. मला फक्त तेवढ्या सह्या घ्यायच्या होत्या, बाकी काही नाही. अगं मग हरकत नाही, दे फाईल्स दे मला. सांग कुठे करायच्या आहेत सह्या? थांबा, तुम्हाला पेन देते. दे. बर. मॅडम, तुम्हाला अजून एक सांगायचं होतं. बोल ना. ते राजवर्धन सर वर्धापन दिनाला येणार नव्हते. तू कन्व्हिन्स केलंस वाटतं त्याला. नाही, मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते, पण ते नाही म्हणाले. हो, कसा काय तयार झाला अचानक यायला? तेच सांगायचं होतं मला. म्हणजे बोल कावेरी. त्या दिवशी ना घरी त्यांना कोणीतरी बुके पाठवला होता आणि त्या बुकेवर एक चिठ्ठी होती. ही चिठ्ठी होती. याआधी सुद्धा असे 2 बुके त्यांना पाठवले होते कोणीतरी. रत्नमाला मोहितेंच्या आयुष्यातल्या शेवटच्या वर्धापन दिनानिमित्त अभिनंदन. हेच वाचून ते धावत इव्हेंटला आले. म्हणजे या आधी सुद्धा ना त्यांना 2 बुके असे पाठवले होते, पण त्यावर काहीच लिहिलेलं नव्हतं. मला असं वाटतं हे ज्यांनी कोणी केलंय ना, त्यांना राजवर्धन सरांनी त्या इव्हेंटला यावं असंच वाटत होतं. म्हणजे राजने तिकडे यावं म्हणून मुद्दाम असं कोणीतरी बुके बरोबर हे कार्ड पाठवले. म्हणजे कोणीतरी फक्त माझ्याच नाही तर राजवर्धनच्या जीवावर पण उठलंय. मॅडम, हे ज्याने कोणी केलंय ना त्याचा छडा लवकरात लवकर लावला पाहिजे. पण वहिनी, तुम्हाला कोणी मारायचा का प्रयत्न करेल? तुम्ही कुणाचं काय वाकडं केलंय हो? एखादा माणूस अडचणीत असेल तर त्याला मदत करण्याचा तुमचा स्वभाव आहे. मग तुमच्या जीवावर कुणी का उठला असेल?
सुदर्शन, या काचं उत्तर हे सगळं करणारा माणूस कोण आहे हे जेव्हा आपल्याला कळेल ना, तेव्हाच आपल्याला मिळेल. पोलीस तपास करतातच आहे, नाही लपून राहू शकणार तू. मुलाच्या जीवावर उठलाय. या सगळ्या मागचा सूत्रधार कोण आहे एकदा मला कळलं ना, चांगलीच अत्तर घडवल्याशिवाय राहणार नाही. मॅडम, मी एकदा राजवर्धन सरांना भेटून येऊ का? हो जा ना, बरंच आहे तू. आलेच. सर, राजवर्धन सर. अरे हाय ग, घ्या 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 घ्या, झाडून घ्या, मला झोपू द्या. हा काय? अहो, मी इथे झाडायला नाही, तुम्हाला भेटायला आले. तुम्ही तुमच्याच घरी आहात, आमच्या घरी नाही आहात. अरे हो, हा मी माझ्याच घरी आहे नाही का. मग कशाला पेशंटला त्रास देत आहे? पेशंटला आराम करू द्यायचा असतो, हे डॉक्टरांनी सांगितलं नाहीये का तुम्हाला? आणि हे काय एवढं भेटायला आलाय आणि येताना काहीतरी फुलं किंवा नारळ पाणी वगैरे आणायची पद्धत नाहीये का तुमच्यात? नुसते हात हलवत आलात आणि वर तोंड करून सांगताय की भेटायला आलायत म्हणून. तुमचं सो कॉल्ड परंपरा वगैरेचं पुस्तक लिहिणारा नेमकं याच विषयावर लिहायचं विसरलाय वाटतं. हो, किती बोलताय हा, जरा दम घ्या. एक बँडेज ना तुमच्या तोंडावर सुद्धा बांधायला पाहिजे. हॉस्पिटलमध्ये असलेल्या पेशंटला बघायला जाताना नारळ पाणी वगैरे घेऊन जातात, घरी असलेल्यांसाठी नाही. तुम्ही तुमच्या घरी आहात ना, सगळं मिळतंय ना तुम्हाला. मी फक्त तुमच्यासाठी सदिच्छा घेऊन आले. काय घेऊन आलात? सदिच्छा दाखवा. मी फक्त सदिच्छा घेऊन आले तुमच्यासाठी. काय आणलं? सदिच्छा दाखवा. हो, सदिच्छा म्हणजे वेल विशेस. एक मिनिट, तुम्ही मला म्हणजे माझ्यासाठी वेल विशेस घेऊन आलाय? कसं शक्य आहे? आय मीन, जमणार आहे का तुम्हाला? नाही, एकदा म्हणा बघू, गेट वेल सून म्हणा. हा, एवढं बोलायची काही गरज नाही. हो काकू, सावकाश. आई ग, काय करताय? नाही, यावेळी मी नाही येणार आहे तुम्हाला सावरायला. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. मी नंतर येते. या ना. नाही, अगं तुमचं काहीतरी पर्सनल सुरू असेल ना? ऑब्विसली काहीतरी पर्सनल सुरूच असेल, म्हणून तर तू राजवर्धनला भेटायला एवढ्या लांबून आलीस ना. काही हरकत नाही, यू कॅरी ऑन. म्हणजे मला असं वाटतंय माझ्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना झालं? एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्ही बोला, मी येते नंतर.